हा भक्तासाठी माते समान असतो. भक्ताच्या मातृत्वाचं रक्षण करून ही माऊली आपलं मातृत्व जपत असते. अरे देवा 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 परमेश्वरा, अरे मर मर मरायचं, सगळी कामं माझ्या बोडक्यावर. तो बाळप्पा शहाणा गेलाय कुठेतरी, त्याचं काम करायला आहेच सुंदरा. तर काय बोलणार, स्वामींनीच दिलं सोपवून, काही बोलू पण शकत नाही. त्यांचा आशीर्वाद, त्यांचा प्रसाद यांच्या वाट्याला, आणि आमच्या वाट्याला काय ही डोंगरा एवढी काम. घे बाबा घे, अरे कशाला मारतो, घे घे पाणी पी. बघा चोळप्पा, हा सगळी कामं माझ्या बोडक्यावर. तो बाळप्पा गेलाय कुठेतरी, आता तुम्हीच सांगा. सुंदराबाई, तुम्ही माझ्याशी न बोलाल तरच बरं. माझं बोलणं तुम्हाला पटत नाही. उगाचच आपल्यात वाद होता. काय झालं, कोण वाद घालतय? मी वाद घालते तुमच्याशी? मी भांडते होय? हे बघा चोळप्पा, हे सगळं माझ्यामुळे निभावून जातंय. तुम्ही वाटेल ते बोलू नका, वाटेल ते आरोप करू नका माझ्यावर. एक तर त्या बाळप्पाची सगळी कामं माझ्या डोक्यावर, आणि तुम्ही. सुंदराबाई, हे सगळं तुम्ही मला काय ऐकवताय? अगो बाई, म्हणजे ऐकण्याचाही त्रास होतो वाटतं तुम्हाला. हे बघा सुंदराबाई, काय का सुंदर आहे, म्हणतेस कशाला? स्वामी स्वामी, मी कुठे भांडते? सुंदरे, आज बाळप्पा इथे नाहीये, त्याची कामं तुला करावी लागतायत. त्याचा त्रास होतोय का तुला? तसं काही नाही. तसं काही नाही. मग काय, आज ओळखतोय का तुला आम्ही? आम्हाला काही कळत नाही असं वाटतं तुला? नंदेत, तुला सांगून काय उपयोग नाही, जा कामाला लाग. चोळप्पा, या फुलांच्या पाकळ्यांची छानशी गादी कर. आम्ही पाकळ्यांची गादी कशाला? तुला सांगितलं तेवढं कर, वेळ आल्यावर कळेल तुला. ताई, सकाळची सगळी कामं झाली आहेत, खूप भूक लागली हो. काही खाऊन घेऊ का मी? राधे, आल्या आल्या कसली भूक उठते ग तुझ्या पोटात? काही खायला बिला मिळणार नाहीये, आणि अजून कामं आटपायची आहेत. अहो, 9 महिन्याची गरोदर आहे मी. ही अशी कामं नाही झेपायची मला. माझ्या बाळावर याचा परिणाम होऊ शकतो. होऊ देत, तर झालं तर बरंच होईल. एकदमच काम होऊन जाईल. अहो अहो भाऊजी, काय बोलताय तुम्ही? हे निदान आपल्या धाकट्या भावाच्या मुलाबद्दल बोलताय हे लक्षात घ्या. आपल्या भावासाठी तरी असं बोलू नका. ए बाई, भाऊजींचं तू नावही घेऊ नकोस. त्या लग्नाला 5 महिने नाही झाले, स्वतःच्या नवऱ्याला खाऊन बसलीस. पांढऱ्या पायाची असून सुद्धा आम्ही तुला घरात ठेवलंय, हे उपकार समज. काम कर जा. खूप भूक लागली हो. मी माझ्यासाठी नाही सांगत आहे, माझ्या बाळासाठी सांगते. त्याच्या तब्येतीवर परिणाम होईल याचा. कामं झाल्याशिवाय काही खायला मिळणार नाहीये. बरं, पाणी तरी पिऊन घेऊ का? पाणी? घरात पाण्याचा एक थेंबही नाहीये. विहिरीवर जा आणि पाणी आण. आधी तो हौद पूर्ण भर आणि नंतर खा आणि पाणी पी.
स्वामी, काय चुकलं हो माझं? 2 वेळच्या अन्नाला सुद्धा महाग झाले मी. 9व्या महिन्यात सुद्धा मला ही अशी कामं करायला लागतात. लग्नानंतर 5 महिन्यात विधवा झाले. तेव्हापासून पांढऱ्या पायाची म्हणून हिणवलं जातंय मला. स्वामी, तुमच्याशिवाय कुणाचाच आधार नाहीये मला. आईनं सांगितलं तेव्हापासून पूजा करते मी तुमची. तुम्हीच माझे ईश्वर आहात. तुम्हाला मी कधी पाहिलं तर नाहीये, पण मनापासून सेवा करत आलीये तुमची. तरी काय हे दुःख माझ्या नशिबी? स्वामी, माझ्यासाठी काहीच नको. आता जे काय पाहिजे माझ्या मुलासाठी, तो सुखरूप राहावा एवढीच माझी इच्छा. त्याला जे पाहिजे ते मिळो. पती गेल्यानंतर मी जगते ते फक्त त्याच्यासाठी. स्वामी, मला माझ्या बाळाला जपायचंय. आता तुम्हीच माझी मदत करा. राधे, काळजी करू नकोस. आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत. तुझ्या बाळाकडे लक्ष आहे आमचं. स्वामी, कुठं निघालात आपण? अरे, आमच्या राधेला पाणी भरायला मदत करायला हवी आम्हाला. या राधेचं बाळ म्हणजे गळ्यातला ताज झालाय, ताज. अजून जन्माला आला नाहीये तर ही अवस्था. तर जन्माला आल्यावर काय होईल? काय झालंय ते तर सांगा. त्याबद्दलच सांगतोय. पंचायतीची बैठक झाली. त्यात असं ठरलंय की राधेनं तिच्या बाळाला जन्म दिला की आपल्या संपत्तीतला अर्धा वाटा त्याला द्यावा लागणार. हे देवा, सत्यानाश. म्हणजे ते जन्माला येणार आणि आपलं मरण ओढवणार. संपत्तीवरचा आपला एकाधिकार जाणार आहे. आपल्या संपत्तीची अर्धी मालकी त्याला द्यावी लागणार. आपल्या पोटाला ना मूल ना बाळ. ही दौलत हाच आपला आधार आहे. मी तीच हिरावून गेली तर? नाही नाही, असं होता कामा नये. त्या राधेला या संपत्तीतला एक फुटका पैसाही मिळता कामा नये. पण ते मूल जन्माला आल्यावर काय करणार आहेस तू? काही झालं तरी अर्धा हिस्सा त्याला द्यावाच लागणार आहे. आणि तो दिवसही आता लांब राहिलेला नाही. 9वा महिना सुरू आहे तिचा. कधीही बाळंतीण होईल ती. मग काय करणार आहेस? ते मूल जन्माला आलं तर ना, आणि ते मूल जन्माला आलंच नाही तर? असं कसं होईल? होणार नाही. आपण करायचंय. ते मूल जन्माला येऊ नये याची तजवीज आपण करून ठेवायची. आपण काय करू शकतो? राधा विहिरीवर पाणी भरायला गेलीये ना, आता तुम्ही बघाच मी काय करतेय ते. अक्कूबाई, हे काय? अगं, 2 जीवांची आहेस ना तू. मग असली मेहनतीची कामं आता करायची नाही. काय करायचं? इलाज नाहीये. आणि बघू तर राहा तिकडे. मी देते पाणी काढ. नाही, नको. तुम्ही कशाला कष्ट घेताय? आणि तुम्ही कोण आहेत?
मी तुम्हाला ओळखलं नाही. अगं तुम्हाला कधी पाहिलंच नाहीस तर कशी ओळखणार? अगं बाई, तुझी आणि माझी साडी किती सारखीच आहे नाही ग? अगं पलीकडे ते कुलकर्णी राहतात ना, त्यांच्याकडे आली आहे, त्यांच्या नात्यातली आहे, बाहेरपणालाच आली आहे समज ना. आणि काय ग, सकाळी निहारी केलीस का? नाही, पण खाऊन घेईन काहीतरी नंतर. हे वेडाबाई, चेहरा किती कोमेजलाय तुझा. अगं अशी दोन जीवांची असताना उपाशी राहायचं नाही. मी तरी काही वेंधळी, मी टोपलीतून न्याहारीच घेऊन चालली होती. असं कर, तू थोडीशी न्याहारी करून घे. जा निवांत त्या सावलीत बस. नाही नको, अहो मला पाणी भरायचंय आणि हौद पण भरायला हवा अजून. हे वेडाबाई, अगो गरोदर असताना असं उपाशी राहायचं नसतं. अगं तू काळजी करू नकोस. मी भरेन तुझं पाणी. आणि माझं ऐकणार आहेस की नाही तू आता? निहारी करून घे. ताई, काय झालं? काहीतरी पाण्यात जोरात पडल्याचा आवाज आला. अगं माझ्या मेलीचा धक्का लागून विहिरीत दगड पडला, त्याचा आवाज झाला. ए बयो, दचकलीस की काय तू? नाही ना? आणि काय ग, न्याहारी केलीस ना बाळा? हो, आता जरा बरं वाटतंय. चला आता मी पाणी भरून घेते. हे वेडाबाई, अगं तुझं सगळं पाणी भरून झालंय. काही काळजी करायची नाही. ताई, किती त्रास सहन केला तो तुम्ही माझ्यासाठी. हे वेडाबाई, मला ताई म्हणतेस ना? मग आभार कसले मानतेस? खरंच थोरली बहीण भेटल्यासारखंच वाटलं मला. बाळा, सुखी राहा. बरं झालं, बरं झालं. आपल्या मार्गातला मोठा अडथळा दूर केलास तू. आता त्या राधेचं क्रियाकर्म आटोपलं की आपण मोकळे. ताई,
कामं झाली ताई. अगं पण तू तर विहिरीतून पाणी काढायला गेली होतीस ना? हो का? नाही, काही नाही. जा, बाकीची कामं कर जा. खगे, तू तर म्हणालीस की तू तिला विहिरीत ढकलून आलीस म्हणून, मग ती पुन्हा वर कशी आली? मला खरंच कळत नाहीये. खर तर मी तिला एवढा जोरात धक्का दिला होता की मला वाटलं होतं ती विहिरीच्या तळाशी जाऊन पोचेल. कशी वाचली कुणास ठाऊक. स्वामी, काय झालं? कुठून आलात? आणि थकलेले दिसताय आणि भिजलात कशाने हो? अगं हो, एकाच वेळी किती 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 प्रश्न विचारशील? सुंदर आहे, तुझं बरं आहे. बसून राहायचं, आयतं खायचं, वाचा 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 बोलायचं. आम्हाला भक्तांची काळजी घ्यावी लागते. नवीन भक्त मिळवायचा तर त्याला आधी प्रचिती द्यावी लागते. तुम्ही कसे कष्ट करून पैसे जमा करता ना, तसं आम्हाला कष्ट करून भक्त मिळवावे लागतात. सुंदरे, अगं आमचे भक्त हीच आमची संपत्ती, हेच आमचं भूषण. समजलं? तुझं बरं आहे, कसंही वागा. स्वामी आहेत क्षमा करायला. कळतंय काही? कुठे चाललेस? हो, राधासाठी दूध घेऊन जातीये. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? जिला मारण्याचा आपण प्रयत्न करतो तिच्यासाठी दूध घेऊन चाल? ही कसली नसती चेष्टा? अहो, राधा भावजे आहे माझी, माझ्या दिराची बायको. ही वेळ नाती सांभाळण्याची आहे का? नाही, आपली समस्या दूर करण्याची. आणि मी तेच करायला जाते. अहो, वेळ झालीये वाटतं. राधेला कळा सुरू झालाय. अरे वा, म्हणजे आपल्या दुधानं वेळीच काम सुरू केलेलं दिसतंय. अस्तर तर सुरू झालाय. बघत काय उभे राहिलाय? जा लवकर जाऊन सुविणीला घेऊन या. अरे परमेश्वरा, काय ऐकतोय मी? माझे कान का नाही फुटले त्याच्या आधी? आम्हाला बाळ नाही हो, पण या बाळात आम्ही आमचं बाळ शोधणार आहोत. काय केलंच रे देवा? अरे किती स्वप्न पाहिली होती आम्ही देवा परमेश्वरा.